तुकोबारायांचा आणि इस्लामिक तत्वज्ञानाचा काहीही संबंध नाही. अशा बाहेरून आलेल्या पाटक्यांनी आम्हाला काय शिकवावं की वारकरी संप्रदाय काय आहे. छत्रपतींची गादी म्हणते की तुकोबाराय कीर्तन करता करता अदृश्य सदेह वैकुंठाला गेले. आम्हा हिंदूंनी आज तरी समजून घेतलं पाहिजे की शिवचरित्राचा आणि मुसलमानांचा काहीही संबंध नाही नाही नाही. शिवाजी महाराज हिंदू पदपातशाह होते, आहेत आणि यावत चंद्र दिवा करो छत्रपती शिवराय हिंदू पदपातशहाच राहतील. कपड्यांची पिसं आमच्या महापुरुषांच्या संविधानावरती उडलेली असतात. आमच्या महापुरुषांनी आमच्या पूर्वजांनी रक्त यासाठीच आणलं होतं. विशाळगडासारखे 73 गड किल्ल्याच गड जिहादचा शिकार आहे, जे वाचवण्यासाठी शिवभक्तांनी रस्त्यावर आलं पाहिजे. चौथा विषय लव जिहाद. परवा कर्नाटकमध्ये महालक्ष्मी नावाची एक मुलगी अशरफ नावाच्या एका मुलासोबत पळून गेली. ती फ्रीजमध्ये तुकड्या तुकड्यामध्ये विभागली सापडली. जगद्गुरू तुकोबाराय हे शास्त्र आहे, छत्रपती शिवराय हे शस्त्र आहे. नमस्कार. विचार भारती मंथन या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी डॉक्टर ऋषिकेश आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्राच्या बाबतीत असं म्हटलं जातं की इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, तवंग उमटेल तो इतिहासाचा. आणि महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये आपल्याला भक्ती आणि शक्तीचा अनोखा असा संगम दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी आणि वारकरी संप्रदायांनी भक्तीचा मळा फुलवला आणि शिवछत्रपतींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी शौर्याचं विराट असं प्रदर्शन केलं आणि ह्या दोन्हीचं संगम होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आजच्या तरुणाईला हाच भक्ती आणि शक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि पुन्हा त्या मार्गावर प्रवृत्त करण्यासाठी एक व्यक्ती खूप मोठे प्रयत्न करत आहे आणि आज त्यांचं स्टुडिओमध्ये इथे आगमन झालेलं आहे. स्वागत करूया जगद्गुरू तुकोबारायांचे 11वे वंशज हरिभक्तीपरायण श्री शिरीष महाराज मोरे यांचं. महाराज, आपलं मंथन पॉडकास्ट सिरीजमध्ये हार्दिक स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. महाराज, अनेक मोठ्या व्यक्तींचा इतिहास जर आपण पाहिला, विवेकानंद असो किंवा समर्थ रामदास असो किंवा अनेक संत महंतांचा, त्यांनी समाजकार्यासाठी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि हे कार्य त्यांना आधी स्वतः त्याची प्रचिती आली आणि नंतर गुरु आज्ञेने म्हणा किंवा अंतःप्रेरणेने म्हणा, त्यांनी ह्या कार्याचा विस्तार जनसामान्यांपर्यंत करायचं ठरवलं. आपण अत्यंत कमी वयामध्ये हा शिव आणि शक्तीचा विचार किंवा भक्ती आणि शक्तीचा विचार तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी व्रतस्थ झालेले आहात. ही प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आणि सुरुवात कशी झाली आणि आत्तापर्यंतचा आपला प्रवास, याबद्दल आपल्याकडूनच ऐकून घ्यायला आम्हाला आवडेल. जगद्गुरू तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. जगद्गुरू तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात विठ्ठलाच्या भक्तीविषयी, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणजे भगवंता, तुझ्या चरणांची सेवा करणं ही माझ्या वाडवडिलांची सावकरी आहे, मिराशी. आणि ती मिराशी आम्ही अशी नाही मिळवली, त्यासाठी खूप प्रचंड कष्ट आम्ही केलेत. त्यामुळे वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. तुकोबारांत की वंश परंपरेने मी तुझा दास आहे भगवंता. माझ्या कुळामध्ये जन्म आलेला प्रत्येक व्यक्ती हा वंश परंपरेने हा भगवंताचा दास आहे. जो तुकोबारायांचा विचार आहे, अर्थात तोच आपला विचार आहे. लहानपणापासून वारकरी संप्रदायाचा वारसा आहेच आहे. पण आपल्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या इथल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लहान बाळाला, तरुणाला छत्रपती शिवराय नावाच्या एका व्यक्तीचं गारूड लहानपणापासून असतं. अगदी शिवाजी महाराज कोण, त्यांनी केलेलं कार्य काय हे कळत नाही तेव्हापासून शिवाजी महाराजांविषयी अंतस्थ प्रेरणा, प्रेम जागृत असतं. जसं जसं आपण शिवचरित्रामध्ये पुढं जाऊ, त्याचं वाचन करायला लागू, तसं जसं छत्रपती शिवरायांची ओढ जागृत होतात जाते. तर गडकिल्ले फिरू, लहानपणापासून तुकोबारायांचा वारसा होता. त्यात छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांमुळं, एकंदर गडभ्रमंतीमुळं शिवाजी महाराजांविषयीचं कुतूहल जागृत झालं आणि ते शिवचरित्राचं वाचन करता करता अजून जागृत होऊन छत्रपती शिवराय आणि जगद्गुरू तुकोबाराय या दोन्हींचा विचार हा महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने लाभदायक आहे आणि भविष्य काळासाठी, धर्मरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचं याची जाणीव झाली. आणि आजच्या परिपेक्षात विचार करताना खूप मोठ्या प्रमाणावर दोघांच्याही चरित्राचं होत असलेलं विकृत एका अर्थाची लेखन, मांडणी, हे सगळ्याच्या विरोधामध्ये आवाज उठवून तरुणांचं संघटन करून आमच्या पुढच्या पिढ्यांना किंवा पुढच्या पिढ्यांपर्यंत शुद्ध स्वरूपामध्ये तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय पोचावे यासाठी गेली 2 वर्ष पूर्ण वेळ फिरतोय. अगोदरपासून काम करतो, पण गेली 2.5 वर्ष होत आली. आता जवळजवळ 2.5 वर्ष झाली. पूर्ण वेळ जगद्गुरू तुकोबाराय आणि छत्रपती शिवरायांचा विचार घराघरात पोचावा यासाठी प्रयत्न करतोय आणि खूप सुंदर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आजपर्यंत आम्हालाही वाटायचं महाराज पण बोलणारं कोण नाही आहे.
आम्हाला हे बोलायची इच्छा आहे पण तुम्ही व्यक्त होताय म्हणून आम्हाला बरं वाटते, असं एकंदर समाजातून प्रतिक्रिया असल्यामुळे फिरताना पण छान वाटते. एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा लिहिणारा व्यक्ती किंवा एखादा स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती हा लक्षावधी अशा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो किंवा त्यांचा आवाज बनत असतो की ज्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळं सत्यम वद आणि धर्मम चर ही जी आपल्या संस्कृतीने शिकवण दिलेली आहे त्या मार्गावर आपण सुरुवात केलेली आहे आणि अत्यंत प्रभावीपणे आपण हे कार्य करत आहात. खरोखरच आपलं हे कार्य वाखाणण्याजोगं आहे. महाराज, वारकरी संप्रदायाचा विषय आत्ताच निघाला, सुरुवात झाली आणि महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे आणि महाराष्ट्राची एकंदरीत जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आपल्याला खूप विविधता दिसून येते. 18 पगड जाती आहेत, विविध बोली भाषा आहेत, विविध प्रकारचं निसर्गाचे स्वरूप आपल्याला दिसून येतात. पण ह्या सगळ्या 18 पगड जातीला एकत्र घेऊन त्यांना भक्तीच्या एका धाग्यामध्ये जोडून वाळवंटाठाई सगळे त्यांचे भेद विसरून त्यांना एकत्र आणण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. आणि वारकरी संप्रदायाने हे कार्य केलं नसतं तर कदाचित शिवछत्रपतींचं पुढचं कार्यसुद्धा त्याच्या प्रभावीपणे त्यांना करता आलं नसतं असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे एक प्रकारे त्याचं प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला. ह्या वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश आणि आज त्याच्यामध्ये शिरू पाहत असलेल्या विकृती किंवा काही अप्रवृत्ती या संदर्भात आपल्याला काय सांगावंसं वाटतं? एकंदर मूळ वारकरी संप्रदायाची स्थापना, त्याचा विचार हा भगवतभक्ती सोडून काहीच नाही आहे. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचं जर संप्रदाय म्हणून आपण भागवत धर्म दिलं तर पंढरीचा विठुराया, जो भक्तांच्यासाठी गेली 28 युग विटेवरती उभा आहे. आणि त्या पंढरीच्या विठुरायासाठी वारी करणं म्हणजे आपल्या इष्ट देवतेसाठी येरझारा घालणं, याची परंपरा आपल्यामध्ये सुरू झाली. त्यानिमित्ताने सगळ्या बाजून त्या आमच्या आराध्य दैवताला आळवायचं असेल तर काय, तर कलियुगामधील सर्वात सुंदर कोणतं माध्यम असेल तर नामसंकीर्तन सुरू झालं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आता हे सगळं हळूहळू सुरू होण्या सगळ्याची एक सूत्रबद्ध रचना वारकरी संप्रदायाने पिढ्यांच्या सगळ्या अनुभवातून हळूहळू आजपर्यंत होत आली, जे आज आपण वारकरी संप्रदायात स्वरूप पाहतोय. ते काय 11व्या शतकामध्ये तसं असेल का? बरोबर. हळूहळू ते स्वरूप येत गेले. मग ते स्वरूप एक तर एवढं सुंदर आहे की जो वारकरी होतो त्याच्यामध्ये कसलाही अहंकार राहत नाही. म्हणजे एका अर्थाने जो देव पाहावाया गेलो आणि देवची होऊन ठेवले, जगद्गुरु तुकोबरायांची उक्ती ही सार्थ प्रत्येक वारकऱ्याकडे सामान्य पाहिली की आपल्या लक्षात येते की हा भगवंत शोधायला चाललाय, पण ह्यामध्ये भगवंताचा काही ना काही अंश गेल्या काही वर्षांमध्ये तो जी भक्ती करतोय भगवंताची, विठ्ठलाची वारी करतोय, त्यातून निर्माण झाला. असं म्हणजे सहज पुढेही पंढरीत गेलं तरी किंवा वारीच्या काळात गेलं तरी अन्य वारकरी पाहिलं तरी दिसून येतं. त्यामुळे एकंदर वारकरी हा शुद्ध आहे, कारण त्याची जी परंपरा आहे ती शुद्ध आहे आणि ती मूळ भगवत भक्तीसाठी आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन भगवत भक्ती वारकरी संप्रदायाला करायचीच आहे, पण त्या भगवंतावरती होत असणारे आघात रोखण्यासाठी सुद्धा वारकरी संप्रदायाने गेले 500-700 वर्ष काही ना काही सक्रिय सहभाग नोंदवला. म्हणजे मी कायम सांगतो की ज्ञानोबारायांना, नामदेवरायांना तीर्थाटनासाठी किंवा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सांगितलं. ते कुठं सांगितलं? ते म्हटले असते आसामला जा, ते म्हणू शकले असते केरळला जा. त्यांनी नामदेवरायांना पंजाबलाच का पाठवलं की नामदेवराय पंजाबातच का जातात? आयुष्यातील सर्वाधिक काळ नामदेवरायांनी पंजाब आणि गुजरातच्या परिसरात घालवलाय एकंदर प्रचार प्रसाराचा. का बरं? तर सगळ्यात जास्त सीमावर्ती भाग जिथून धोका हिंदुस्थानला, भारताला, हिंदू धर्माला कुठून असेल तर तो सीमावर्ती भागातून आहे. आणि ज्या ठिकाणावरून इस्लामचं आक्रमण होते त्या ठिकाणी नामदेवराय 12व्या-13व्या शतकामध्ये हिंदू धर्माचा, वारकरी संप्रदायाचा, भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करतात. ही किती सुंदर गोष्ट आहे. अगदी आम्ही ज्यांना शांतीब्रह्म म्हणतो, संत एकनाथ महाराजांनी देवगिरी झुंजवलाय, देवगिरीसाठी लढलेत. आम्ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हातामध्ये आजपर्यंत फक्त तुळशीची माळ पाहिलीत, पण त्याच हातीमध्ये ढाल तलवार घेऊन आमचे एकनाथ महाराज लढण्यासाठी उभे ठाकलेले आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत काय सांगा, जगद्गुरु तुकोबरायांनी तेच केले. छत्रपती शिवरायांना गावोगावी जाऊन पालखीचे अभंग रचून त्याच्यावरती कीर्तन करून मावळे गोळा करून दिले. तुम्ही कधीही या सगळ्या संतांच्या चरित्राचा विचार करा आणि तुकोबरायांच्या चरित्राचा विचार करा. या सगळ्या संतांनी धर्मरक्षणासाठी आतोनात प्रयत्न केले, पण त्यावेळेस कदाचित ती वेळ योग्य नव्हती. म्हणून नामदेवराय देशभर तीर्थाटनाला गेलेत, देशभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केलाय. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चारही भावंडांनी देशभर काही ना काही भ्रमंती करून आलेत. त्यानंतर नाथ महाराजांनी देशभर तीर्थाटन केले, भ्रमंती केलेली. रामदास स्वामींनी देशभर भ्रमंती केलेली.
पण ज्या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार कार्य आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी एकदाही भारत भ्रमण केल्याचे पुरावे नाहीत. तुकोबरायांनी आपली हयात कुठं काढली, तर फक्त आणि फक्त 12 मावळाच्या परिसरामध्ये. सगळ्याचं कारण काय? समर्थांच्याच भाषेत सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्याचं चळवळीचं कार्य सुरू केलं, त्याचं अधिष्ठान कोण असेल तर जगद्गुरु तुकोबराय. आपली हयात जगद्गुरु तुकोबरायांनी धर्माच्या रक्षणासाठी, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आणि भगवंताच्या भक्तीसाठी घालवली. का बाहेर पडले नाही? तर मी बाहेर पडलो तर इथं कोण करणार आहे सगळं. त्यामुळं अगदी ज्ञानोबांपासून ते तुकोबांपर्यंत वारकरी संप्रदायाचा विचार हा जसा भगवत भक्तीचा आहे, तितकाच तो धर्मरक्षणाचा आहे. आज मात्र सिलेक्टिव्ह अप्रोच मांडून नाही वारकरी संप्रदायाचा आणि धर्माचा काही संबंध नाही, जो जोरजोरात मांडला तर ती घुसखोरी वारकरी संप्रदायातली. अशा बाहेरनं आलेल्या पाटक्यांनी आम्हाला काय शिकवावं की वारकरी संप्रदाय काय आहे? पिढ्यानपिढ्या जे वारकरी संप्रदाय करत आलाय, जे वारकरी करत आलेत, त्या सगळ्याला भेद देऊन, छेद देऊन स्वतःची विचार प्रणाली वारकरी संप्रदायामध्ये घुसू पाहते. सामान्य वारकरी त्याला कधी भीक घालणार नाही. पण जोरात ताकदीने वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करून एक जण कुणीतरी हबपमध्ये पाहिले की टिपू सुलतानची जयंती करतात. टिपू सुलतानचा वारकरी संप्रदायाचा काय संबंध आहे? ज्याने आम्हा हिंदूंच्या कत्तली केल्या, हिंदूंना छळलं, आशांचं उदात्तीकरण वारकरी संप्रदाय कदापि करणार नाही. पण वारकरी संप्रदायाला धर्मापासून दूर नेऊन चुकीच्या प्रकारची मांडणी, अधर्माची मांडणी, असत्य मांडणी आज संप्रदायामध्ये घुसू पाहते. ती खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि बाहेरून जरी वाटलं की नाही वारकरी संप्रदायामध्ये काही ना काही, तर वारकरी संप्रदाय खूप शुद्ध आहे. म्हणजे उदाहरण म्हणून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. मागं 2-3 वर्षापूर्वी आषाढी वारीला पंढरीमध्ये बसतो होतो आणि पूर्ण प्रदक्षिणा झाली. एकादशीचा दिवस होता आणि एक 80-85 वर्षाचे आजोबा होते आणि आजोबा त्या दरवाजामध्ये पालखीच्या समोर बसले होते आणि प्रदक्षिणा म्हणजे लक्षावधी वारकरी दिवसभर प्रदक्षिणा त्या मंदिराला मारतात. कारण त्या दिवशी दर्शन होणं शक्यच नसतं. 22-22 तासाची रांग असते. तर सकाळी चंद्रभागेचं स्नान करावं, कळसाचं दर्शन घ्यायचं, एक प्रदक्षिणा मारायची आणि घरी निघून जायचं, असा आषाढीचा नित्यक्रम असतो. ते दरवाजातून ते बाबा पाहत होते. 80-85 वर्षाचे आजोबा होते की सगळेजण फुगड्या खेळतात, ते नाचतात, ते टाळ वाजवतात, ते मृदुंग वाजवतात. ते बाबा रडायला लागले. ते शेजारी बसतो तो. म्हटलं बाबा काय झालं? तर काय सांगू पोरा, मला खूप वाईट वाटतं. म्हटलं काय वाईट वाटतं? बरं, गडची संपत्ती गडगंज, चांगले श्रीमंत, काय वय झाले, यायला जायला म्हाताऱ्याला चालता येत नाही, म्हणून पोराने गाडी आणून सोडले की म्हाताऱ्याला पंढरीच्या विठ्ठलाच्या वारीला जायचे. पण ते आजोबा ढसाढसा रडतात. आहे का? तर मला पैसा पाहिजे म्हणून नाही, मला संपत्ती पाहिजे, मोक्ष पडून पाहिजे म्हणून नाही. अरे या मातीमध्ये बागडलोय, नाचलोय, लोळलोय, दुर्दैव असे शरीर साथ देत नाही, त्या मातीमध्ये उभं सुद्धा मला राहते. इतका शुद्ध वारकरी संप्रदाय आज सुद्धा आहे. आपण कधी वारीमध्ये फिरलो, लोकांना भेटतो तर कळतं अरे वारकरी खरंच साधा आहे, चांगला आहे. पण ज्या अर्थी एकंदर समाजामध्ये वारकरी संप्रदायाविषयी एकंदर घुसखोरी करून जे चुकीचं मत बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. म्हणजे थांबलं पाहण्यासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच तुम्ही खूप सुंदर उदाहरण दिलं त्या वृद्ध व्यक्तीचं. आणि खरोखरच आपण जर कुठल्याही खेड्यामध्ये जा, खेडेगावामध्ये जा आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून आपल्याला असं तत्त्वज्ञान ऐकायला मिळतं, जो वारकरी संप्रदायाशी जोडलेला असतो, माळकरी असतो, वारीला जाणारा असतो, की मोठ्या मोठ्या तत्त्वज्ञांना त्याचं तत्त्वज्ञान हे पराभूत करू शकतं, इतकं त्याच्याकडे ज्ञान असतं. पण साधा वेश असतो आणि बिचारा तो गावाकडचा माणूस असतो. आणि वारकरी संप्रदायाचं हे यशच आहे की अगदी जनसामान्यांपर्यंत उच्च तत्त्वज्ञान त्यांनी पोहोचवलं आणि ह्या भारत मातेचं एक जे पवित्र स्वरूप आहे ते त्यांच्या माध्यमातून पुढे आणलं. प्रश्न मला ह्याच पुढे जो न्यायचा आहे तो ह्याच पद्धतीने आहे की वारकरी संप्रदायाचं स्वरूप हे मूळतः अत्यंत शुद्ध आहे आणि त्याला जसं आता भगवद्गीता आहे आपल्याला की ती कित्येक हजारो वर्षापासून आपल्याला ज्ञान देत राहिलेली आहे आणि मार्गदर्शन करत राहिलेली आहे. पण त्या कालमान परिस्थितीनुसार त्यावर विविध लोकांनी विविध टीका टिप्पण्या केल्या. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी लिहिलं, नंतर अनेक लोकांनी त्याच्यावर हे लिहिलं, कालानुरूप त्याचे अर्थ लावले. तसं वारकरी संप्रदायाचं मूळ तत्त्वज्ञान हे शुद्ध स्वरूपातच राहिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. यासाठी नवीन कीर्तनकार किंवा नवीन पिढीतले जे लोक यासाठी कार्य करू इच्छितात त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? खरं तर कीर्तन म्हटलं तर वेगळा विषय, संप्रदायाचा पायक म्हणून वेगळा विषय. पण मूळतः आपल्या वारकरी संप्रदाय म्हणून आपल्याला काही रीतिनीती संप्रदायाने घालून दिल्यात. म्हणजे पंढरीचा वारकऱ्याची व्याख्या काय होईल? गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशीचं व्रत आहे, पंढरीची वारी आहे, तो वारकरी होईल.
पण एवढ्यानी फक्त वारकरी होत नाही, तो नीती आणि चारित्र्यामध्ये शुद्ध आहे. आपल्या संतांच्या चरित्र जर पाहिली तर फक्त भक्ती नाही केली, त्यांचं चारित्र्य जर पाहिलं प्रत्येकाचं, कुणाच्याही चारित्र्यावरती डाग लावता येणार नाही एवढी शुद्ध चारित्र्य आहे. शुद्ध चारित्र्याची उपासना आणि मनामध्ये प्रखर राष्ट्रभक्ती. फक्त आणि फक्त इष्टदेवतेची आराधना नाही केली. तुकोबरायांचं चरित्र पहा, तुकोबरायांनी फक्त विठ्ठलाची भक्ती नाही केली, त्या सोडून शुद्ध चारित्र्याची आराधना आणि धर्मरक्षणासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करणं. तेच नामदेवरायांचं आहे, तेच नाथ महाराजांचं आहे, तेच ज्ञानोबरायांचं आहे. कोणत्याही संतांचं जरी पाहिलं तरी संतांनी हेच केले. फक्त आणि फक्त विठ्ठला मी तुझ्यासाठी दास झालो बाबा आणि तू म्हणशील तसं करायला तयार आहे, तर तिथं संत थांबत नाही आहेत. भगवंतासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे, पण ते करत असताना स्वतःच्या चारित्र्याची शुद्ध आराधना अत्युच्च पराकोटीची आणि त्यासोबतच माझ्या राष्ट्राविषयी माझ्या धर्माविषयीचा अभिमान बाळगून धर्मरक्षणासाठी आपले आयुष्य घालवणं हे पण संतांनी केले. आजच्या तरुणाने वारकरी संप्रदायामध्ये येताना नाही फक्त मी भक्तीच करेन तर हा विचार ठेवणं म्हणजेच फोलपणा आहे. कारण तो तुकोबरायांच्या विचाराचा नाही आहे, तो ज्ञानोबरायांच्या विचाराचा नाही आहे, तो नाथ महाराजांच्या नामदेवरायांच्या विचाराचा नाही. विठ्ठलाच्या भक्तीसोबत भगवंताच्या भक्तीसोबत आपल्या मनामध्ये प्रखर राष्ट्रभक्ती ना शुद्ध चारित्र्याची आराधना ही प्रत्येक व्यक्तीने, कीर्तनकाराने सुद्धा केली पाहिजे, प्रवचनकाराने सुद्धा केली पाहिजे, सामान्य व्यक्तीने सुद्धा केली पाहिजे. माझ्यासकट सगळ्यांसाठी लागेल, मी काही वेगळा नाही. जर ते आपण करू शकलो तरच आपण शुद्ध वारकरी संप्रदाय पुढच्या पिढ्यांपर्यंत देऊ शकतो, जो ज्ञानोबा तुकोबांना अपेक्षित आहे. बरोबर. म्हणजे व्यक्तीपासून समष्टीपर्यंत हा प्रवास प्रत्येकाने करून त्याच अंगाने वारकरी संप्रदायाकडे पाहिलं पाहिजे. आपण जगद्गुरू तुकोबारायांच्या वंशामध्ये आपण जन्म घेतला आणि तुकोबारायांचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असं म्हटलं जातं आणि त्यांची गाथा, त्यांचे अभंग हे अत्यंत उच्च तत्त्वज्ञान अतिशय सोप्या शब्दामध्ये त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. आता तुकोबाराय हे स्वतः वैष्णव होते. त्यांचं पूर्ण वारकरी संप्रदायावर त्यांचा तो प्रचार त्यांनी प्रसार केला. स्वतः ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. पण आजकाल आपल्याला चित्र असं दिसतंय की तुकोबारायांचं एक वेगळ्या पद्धतीने त्यांना प्रोजेक्ट केलं जातं आहे. एक विमर्श किंवा एक नॅरेटिव्ह अशा पद्धतीने प्रस्तुत केला जातो की जणू काही तुकाराम महाराज हे निधर्मी होते किंवा त्यांचा देवावर विश्वास नव्हता किंवा त्यांचा वेद प्रामाण्य ते मानत नव्हते किंवा ह्या पद्धतीने किंवा ते विद्रोही होते, ह्या पद्धतीने त्यांच्याबद्दल बोललं जातं. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे की खोटं बोल पण खूप वेळा बोल तर मग ते लोकांना खरं वाटायला लागतं. तर असं ह्या परिस्थितीमध्ये खरोखर हे याच्यामध्ये काही तथ्य आहे का, सत्य आहे का, आपण काय सांगाल? एकंदर ही सगळी मी जे म्हणताय ते विषय मांडणी वारकरी संप्रदायात नाही आहे. वारकरी संप्रदायाला एवढं त्याचं गांभीर्य वाटत नाही. पण विचार करताना मी सुद्धा मानतो की वारकरी संप्रदाय म्हणून आपण शुद्ध आहोत. आपण तुकोबरायांना धार्मिक मानतो, तुकोबरायांना वैदिक मानतो, पण समाजाची आत्ताची जी मांडणी ही तुकोबरायांना विद्रोही स्वरूपामध्ये मांडते. विद्रोहाची काही ना काही लक्षणं असतील ना. म्हणजे मी उदाहरण देतो, धर्म मानत नाही, धर्म ही आपूची गोळी आहे. धर्म मानत नाही तो विद्रोही. तुकोबराय म्हणतात धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केली. तुकोबराय धर्म मानतात, पापपुण्य मानतात. विद्रोही पापपुण्य मानत नाही, तुकोबराय पापपुण्य मानतात. ते अगदी भगवंताच्या हातामध्ये देतात. धर्माची तू मूर्ती पापपुण्य तुझ्या हाती. हे भगवंताच्या हातात जातं, माझं पापपुण्य तुझ्या हातामध्ये, तूच त्याचं काय असेल तो निवाडा कर. तुकोबराय पुनर्जन्म मानतात, विद्रोही पुनर्जन्म मानत नाही. माझ्या वडील काय जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुकोबरायांच्या वाङ्मयास विरोध आहे. तुकोबराय वेद प्रामाण्य मानतात, वेद अनंत बोलीला अर्थ विचुकाची साधेला. काय साधलाय? अनंत वेद जो बोलतोय ना त्याचा अर्थ एकच आहे, काय? विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. या सगळ्याचा जर अर्थ काय असेल तर तो फक्त आणि फक्त भगवंताला शरण जाणं आहे. थोडक्यात तुकोबरायांनी वेद प्रामाण्य मानलंय, पुराण मानतात, शास्त्र तुकोबराय मानतात. या पलीकडे जाऊन तुकोबरायांच्या अभ्यासाचे अंग भगवद्गीता, भागवत या सगळ्याविषयी जगद्गुरू तुकोबरायांना फक्त आणि फक्त एका अर्थाने अध्ययनच नाही, तुकोबरायांना अभिमान सुद्धा आहे सगळ्याचा. त्यामुळे तुकोबराय एका अर्थाने म्हणजे अगदी चोखोबरायांचं तुकोबरायांचं उदाहरण मी नेहमी सांगतो की चोखोबरायांचा अभंग आहे. चोखोबरायांना 13व्या शतकामध्ये चोखोबरायांचा जन्म झाला. तर चोखोबरायांना कधीही वेद अध्ययन करता नाही आलं. ज्या समाजामध्ये चोखोबराय जन्म आले तत्कालीन समाजव्यवस्थेने त्यापासून त्यांना दूर ठेवलं. पण चोखोबराय त्यावेळेस म्हणतात आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा. आम्हाला शिकतच नाही चोखोबराय म्हणतात. भगवत भक्ती सर तुकोबरायांपर्यंत येऊन पहा बरं, तुकोबराय काय म्हणतात?
400 वर्षांनंतर तुकोबराय आल्यानंतर तुकोबराय म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. तुम्ही नका सांगू, वेद मी सांगतो वेदांचा अर्थ काय, येरांनी व्हावा भार मात. म्हणजे असं म्हणण्यासाठी तरी वेदांचा अभ्यास केला पाहिजे. आपण काहीच न म्हणता आम्हाला सगळं कळतंय म्हणलं तर लोक म्हणतील येडा का खुळा तू, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही म्हटले मी गोळ्या देतो ठीक आहे, मी म्हटलं मी डॉक्टर आहे, लोक चप्पल घेऊन मागं लागतील ना. तुकोबरायांना त्यातलं माहिती आहे म्हणून तुकोबरा ना, वेदांचा अर्थ तुम्ही नका शिकू मला माहिती आहे वेदांचा अर्थ काय. तुकोबरा प्रचंड वेदाभिमानी आहेत, जे वेद मानत नाही तसं लोकांमध्ये काळं तोंड व्हावं असं जगड तुकोबराय म्हणतात. एवढे पराकुटीचे वेदाभिमानी तुकोबराय, मग कसे काय तुकोबराय विद्रोही होतील. तुकोबराय ब्राह्मणाला जातीने विरोध नाही करत. तुकोबराय चुकीचं आहे त्याला बोलतात. तुकोबरायांना जातीने ब्राह्मण विरोधी आहेत, ना धर्म विरोधी आहेत, ना वेद विरोधी आहेत, ना पापपुण्य मानत नाही, ते पापपुण्य मानतात, ते पुनर्जन्म मानतात. एवढं सगळं जर तुकोबराय मानतात, मग तुकोबराय विद्रोही कसे. तुकोबरायांच्या अभंगांची जर मांडणी केली तर ती नास्तिक नाहीच. तुकोबरायांची श्रद्धा पंढरीच्या पांडुरंगावरती आहे, जो त्यांच्या घराचं कुळदैवत आहे. तुकोबरायांचं प्रमाणे धन्य देहू गावं पुण्यभूमी ठावं, नांदे तेथे देव पांडुरंग. म्हणजे जे पंढरीचं कुळदैवत आहे ते तुकोबरायांच्या घरी नांदण्यासाठी आलं असं तुकोबराय सांगतात. त्याचं कथा पण आहे. म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर बुवा तुकोबरायांचे 7वे पूर्वज, आमच्या घराण्याचे मूळ पुरुष, यांची पंढरीची वारी होती. आणि एक वेळ असेल त्यांना वारी होईना झाली, तर वारी होत नाही तर काय करायचं बुवा, तर विठ्ठला साकडे घातलं, भगवंत यावेळेस माफ कर. तर भगवंतांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की विश्वंभरा तू काळजी करू नको, तू जरी माझ्याकडे येऊ शकत नसता तरी मीच तुझ्याकडे कायमस्वरूपी राहण्यासाठी आलो, तुझी भक्ती प्रसन्न होऊन त्या भक्तीवरती. आणि मग त्यांनी दृष्टांत दिला, भगवंतांनी सांगितलं गेलं की तिथं जा, तिथं तुला चंदनगंध मिश्रित माझ्या मूर्ती मिळतील आणि त्या मूर्तींचा तू तुझ्या घरामध्ये मांडणी कर. त्या 700-800 वर्षापूर्वी सापडलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे विग्रह आज सुद्धा तुकोबरायांच्या घरात ठेवलेले आहेत, त्याचं आज मंदिर झाले. तुकोबरायांना अभिमान आहे त्याचा. मग जर तुकोबराय मंदिर बांधतात, तुकोबराय देवाची पूजा करतात, मग तुकोबराय भगवंताची भक्ती करतात, पंढरीची वारी करतात, मग तुकोबराय नास्तिक कसे. तुकोबराय वेदाभिमानी आहेत, तुकोबराय धर्माभिमानी आहेत, तुकोबराय आस्तिक आहेत, आणि तुकोबराय निधर्मी नाही तर धार्मिक आहेत. तुकोबरायांना आपल्या धर्माचा प्रचंड अभिमान आहे आणि त्या धर्मरक्षणासाठी तुकोबराय काहीही करायला तयार आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की आत्ता नुकतीच जी वारी झाली त्याच्यामध्ये तुकोबारायांच्या गाथेमधले काही असे अभंग प्रचारित करण्यात आले की जेणेकरून तुकोबाराय जणू काही निधर्मी आहेत किंवा इतर धर्मियांचाच ते प्रचार प्रसार करत आहेत. असे काही अभंग किंवा एकंदरीतच गाथेमध्ये प्रक्षिप्त अभंगाची संख्या पण बऱ्यापैकी वाढायला लागलेली आहे आजकाल. आणि अशी परिस्थिती असताना किंवा तुकोबारायांचा एखादा अभंग असेल तो त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेस सांगितलेला असेल, त्याचा योग्य अर्थ लावणं पण आवश्यक असतं. संदर्भ सोडून कुठलाही जर कोट केलं तर ते चुकीचंच ठरू शकतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक विशिष्ट असा विमर्श जाणीवपूर्वक प्रचारित करण्याचा प्रयत्न केला जातोय. जसं तुम्ही म्हटलं की तुकारामांविषयी जे गैरसमज आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या वाङ्मयाविषयी सुद्धा काही गैरसमज पसरवले जातात. तर वारीचं आत्ताचं उदाहरण हे ज्वलंत आहे, मागच्या वर्षीचं. तर ह्या सगळ्या घडामोडी आणि गाथेचं जसं ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण नंतर मला वाटतं एकनाथ महाराजांनीच त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला, तसंच आता पुन्हा त्याची काही गरज वाटते का तुम्हाला, किंवा गाथेचं मूळ स्वरूपमध्ये बदल होतोय का? तुम्ही जे म्हटले डॉक्टर, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभंगांवरनं एका अर्थाने तुकोबरायांना चुकीच्या प्रकारचं ठरवलं जातं आहे त्या अभंगच तुकोबराय काय त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. एक मागं पण मी खूप साऱ्या ठिकाणी म्हणतो की 7 अभंगच वाचा, ज्याला वैद्य गोळी म्हणतात, हिंदुस्थानी पद म्हणतात किंवा दरवेश अभंग म्हणतात. खूप सारी नावं वेगळ्या गाथांमध्ये त्याला आहेत. एकूण 7 अभंग आहेत जे अल्लावरचे आहेत. अल्ला देवे, अल्ला दिलावे, अल्ला दारू, अल्ला खलावे. ह्याच्यावरून मागच्या वर्षी खूप मोठं रामायण महाभारत आलं. आम्ही हिंदू खूप भोळसट आहे. मी त्या एका अभंगावरून म्हणतात तुकोबराय कुठं आमचे, म्हणजे त्याचा अर्थ विचारात घेत नाही, ती परिस्थिती विचारात घेत नाही, काय आहे ते पाहत नाही. आणि आपण आकलन करून नाही असं होतं असं समजून रिकामं होतो. आणि विरोधकांना तेच पाहिजे, अरे तुकोबरायांनी धर्मी आहेत, तुकोबराय धर्म मानत नाही, मग त्याचं उदाहरण. आणि आपली माणसं हत्यार गाळून टाकतात जे सच्चे आहेत, खरे आहेत. त्यामुळं धर्म शांत बसला की अधर्मवाल्यांचं फावतं, सत्य शांत बसलं की असत्य लोकांचं फावतं. मग खऱ्या अर्थाने आपल्या लोकांनी जे धार्मिक आहेत, सत्याच्या बाजूने आहेत, लोकांनी या 7 अभंगांचा अभ्यास करावा माझं म्हणणं आहे. म्हणजे आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगतो की गाथा उघडावीन ते 7 अभंग, त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी वाचावा. तुकोबरायांच्या गाथा ही वेगवेगळ्या प्रकरणांनी बांधलाय.
मग त्यात संतपर अभंग आहेत, त्यात उपदेशपर अभंग आहेत, त्यात धरणेकरी प्रकरणातले अभंग आहेत. तुकोबारायांच्या चरित्रातले, जीवनचरित्रातले काही काही प्रसंग त्या अभंगांमधून आले. त्यात गवळणी आहेत. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये धरणेकरी हे प्रकरण आहे. धरणेकरी प्रकरण काय, ज्या वेळेस एक 60-65 वर्षाचा व्यक्ती, त्याला ज्ञान आणि वैराग्य पाहिजे होतं, म्हणून तो गेला पंढरपूरच्या विठ्ठलाकडं. भगवंत म्हटला माझ्याकडे काय चालणार नाही, तू आळंदीला जा, ज्ञानोबारायांकडे जा. तो 42 दिवस त्याने ज्ञानोबारायांपुढे धरणं धरलं. ज्ञानोबराय म्हटले आपलं सगळं दुकान बंद आहे, तू देहूला जा, देहूला चालू आहे आपली शाखा. मग तो देहूला आला 42 दिवसानंतर. देहूला तुकोबारायांना म्हटलं मला ज्ञान आणि वैराग्य, ज्ञान आणि संपत्ती पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही मला संपत्ती द्या. ज्ञानोबारायांनी मला तुमच्याकडे पाठवले. त्याला 30-31 अभंगांचं पत्र तुकोबारायांनी दिलं. ते अभंग म्हणजे धरणेकरी प्रकरण आहे. आता खोलात काय जात नाही मी त्याच्या. तसं हे प्रकरण वैद्यगोळी आहे, हिंदुस्थानी. आता धरणेकरी प्रकरण कुणाला उद्देशून आहे, त्यात 31 अभंग दिले, ते कुणाला उद्देशून असतील, धरणेकराला. ते हिंदू समाजाला नाही उद्देशून. आता समोर कोणीतरी व्यक्ती आलाय, तो म्हणतोय मला ज्ञान आणि संपत्ती पाहिजे. मला ज्ञान संपत्ती पाहिजे नसेल तर मला तुम्ही काहीतरी ज्ञान द्या, काहीतरी संपत्तीचे श्लोक द्या, संपत्तीचे संस्कार द्या, काहीतरी मार्ग द्या. म्हणून तुकोबाराने ते अभंग लिहिले. ते अभंग जसे धरणेकरी प्रकरण ते धरणेकरासाठीचे आहेत, तसं हे वैद्यगोळी प्रकरणातले अभंग कोणाला तरी उद्देशून असतील. ते उद्देशून कोणाला आहेत, 7व्या अभंगामध्ये येतातल्या. हिंदी असं माझ्या काही स्मरणात नाही. 7व्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, अरे तू साधू बनायचं नाटक करतोय, साधू म्हणजे फकीर बनायचं नाटक करतोयस, पण तू कितीतरी लोकांना मारतोस, त्यांची डोकी फोडतोस, त्यांची छाती फोडतोस. तुझ्यात आणि त्यांच्यात एकच ईश्वर आहे ना रे, मग कसं काय तू असं मारामारी करतोय. तुकोबारायांच्या समोर असा एक व्यक्ती आहे जो हिंदूंना मारतो, हिंदूंना कापतो, हिंदूंची डोकी फोडतो. त्याला तुकोबाराय म्हणतात तुझ्यात आणि त्याच्यात एकच हरी आहे. आता इस्लामिक तत्वज्ञानानुसार माणसाच्या शरीरामध्ये हरीचा वास असतो का? अल्लाह एकच आहे आणि तो सुप्रीम आहे, त्याचा आपला संबंध नाही. आपण भगवंत नाही, आपण भगवंता समान होऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणतात एकतर तू आमच्या लोकांना मारतोयस आणि तुझ्यात आणि त्याच्यात एकच ईश्वर आहे. आता हे हिंदू धर्मविरोधी विधान आहे का हिंदुत्ववादी विधान आहे? बरोबर, धार्मिक विधान आहे, धर्माच्या विरोधातलं नाहीये. त्यानंतर तुकोबाराय त्याला म्हणतात ते जर तुला खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती, अल्लाला मिळवायचं ना तुला, काय कर, तू अल्लाची भक्ती कर, विना वाजवत देवाचे नाव घे. इस्लाममध्ये विना वाजवत भगवंताची भक्ती करणं, नामस्मरण करणं, भजन करणं हराम आहे. संगीतही हरामच आहे. मग तुकोबाराय हिंदुत्व रक्षण सांगतात का हिंदुत्व विरोध मांडतात? त्या पुढं अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की हा एकच जन्म माणसाचा आहे राजा, तुला पुढचा जन्म कुत्रा, डुक्कर, मांजर ह्या सगळ्यांचे, याच जन्मात तू भगवंताची भक्ती कर. आता इस्लाममध्ये पुनर्जन्म आहे का? नाहीये. एकदा माणूस मेला की तो कयामत के दिन उठेगा. हिंदूंमध्ये आहे. त्यामुळे ते जे अभंग आहे त्या सगळ्या अभंगांमध्ये कुठेही हिंदुत्वाच्या विरोधातली मांडणी नाही. तुकोबारायांचा आणि इस्लामिक तत्वज्ञानाचा काहीही संबंध नाही, काहीही नाही. तुकोबारायांनी त्या 7 अभंगांमधून सुद्धा फक्त आणि फक्त हिंदू तत्वज्ञानच मांडलंय. आपण हिंदूंनी काहीतरी डोळस वृत्तीने गाथा वाचायला घेतली पाहिजे. तुकोबारायांना जर आपण एवढ्या याच्यावरून मुस्लिम धार्जिणे ठरवत असू, तर तुकोबारायांचं एक अभंग आहे, संता नाही मान देव मानी मुसलमान. संतांना मान राहिला नाही आणि मुसलमानांना देव मानतात. ते अशी लोक काय आहेत, आमची घाली लोटांगण वंदी नीचाचे, नीच लोकांचे चरण धरतात. ते तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भ्रम. या लोकांना धर्म कळला असं वाटतो, पण हे त्या भ्रमात आहेत. मग जर तुकोबारायांचे हे अभंग घेतले तर लोकांना पचायचे पण नाही यांना, जे तुकोबारायांचं इस्लामीकरण करतात. मूळ ह्यातला जो विचार आहे तो तुकोबारायांना हिंदू धर्मापासून दूर नेण्याचा विचार. तुकोबाराय धार्मिक नव्हते, तुकोबाराय विद्रोही होते आणि ते इस्लामच्या जवळचे होते. जवळचे आसनं मांडव असं काही नाही. अगदी संताचा जन्मच मुळात विष्णुमय जग संपूर्ण विश्वासाठी सांगतात. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकार आहे. तुकोबारायांचा जन्म फक्त काही हिंदूंसाठी आणि हिंदूंमधल्या विशिष्ट जातीसाठी असं काही नाही, जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे ते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणतात. ज्ञानोबारायांना प्रचंड त्रास झाला, पण ज्ञानोबाराय पसायदानामधून जो जे वांछिल तो ते लाभ. ते म्हणत नाही हिंदूंना जे पाहिजे ते भेटू. पण याचा अर्थ संतांनी हिंदू धर्मासाठी काम नाही केलं असं नाही होत. त्यांचं जीवनचरित्र हे धर्मरक्षणासाठी आहे. त्यामुळे तुकोबाराय वारंवार त्यांच्या अभंग रचनेतून एकच सांगतात, धर्माचे पाळन करणे पाखंड खंडने, हेची आम्हा करणे काम. बीज नामाचं बीज वाढले पाहिजे, बीज वाढवावे नाम. म्हणजे संतांचं कार्य धर्मरक्षणाच्या पलीकडे काहीच नाहीये.
पण संत त्याच्या पायाशी जर कोणी आला तर त्याला हाकलत पण नाही. त्यामुळं संतांचा विचार थोडा शांतपणे समजून झालं, कारण अरे संतांचा विचार आणि आपला आजचा विचार वेगळा नाही आहे. फक्त आपण खूप डोळस वृत्तीने त्याच्याकडे पाहत नाही आणि दुरून डोंगर साजरे. तुकोबाराय असे आहेत ना, ठीक आहे हा म्हणतोय ना तसे तर तसे आहेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून तुकोबारायांचा शिवरायांचा अभ्यास होऊच शकत नाही. काहीतरी गाथा उघडून वाचली पाहिजे. महाराज, हाच विषय पुढे आपल्याला अजून न्यायचा आहे. कारण जसं एक गैरसमज गाथेच्या बाबतीमध्ये पसरवले जातात, त्यांच्या अभंगाच्या बाबतीमध्ये पसरवले जातात, तसंच तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन हाही एक विवादाचा मुद्दा आता करून ठेवलेला आहे. खरं तर हा श्रद्धेचा भाग आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्याबद्दलही तुकोबारायांचा खून झाला अशा पद्धतीच्या वावड्या वारंवार उठवल्या जातात. आणि जसं मगाशी बोललं की असत्य वारंवार जर सांगितलं गेलं तर ते खरं वाटायला लागतं. अशी परिस्थिती युवा पिढीच्या पुढे निर्माण होते. तर याबद्दल आपण काय सांगाल? नाही, असत्य वारंवार सांगितलं जाण्यापेक्षा सत्य बोलणारे व्यक्ती मौन आहेत ही सगळ्यात जास्त पुढच्या पिढीसाठी आणि आत्ताच्या काळासाठी धोका आहे. असत्य बोलणारे 1000 आहेत, सत्य बोलणारे 10,000 आहेत, सत्य जाणणारे 10,000 आहेत. पण सत्य जाणणारी माणसं सत्य बोलत नाही, सगळ्यात मोठी अडचण आहे. धर्माचा ध्वज हा कायम मोठाच राहणार आहे, वरच राहणार आहे. पण अधर्माची लोक ज्यावेळेस रस्त्यांवरती ओरडताना दिसतात तेव्हा धर्माची लोक आतमधलं कड्या लावून शांत बसलेले दिसतात. आम्हाला काय त्याचे. मुळात जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र हे इतकं उदात्त आहे, उज्ज्वल आहे. तुकोबारायांनी लिहिलेली आपल्यासाठी अभंग रचना इतकी सुंदर आहे की तुकोबारायांच्या कोणत्याही एका अर्थाने वादग्रस्त विषयाकडे जावं असं तुकोबारायांचं चरित्र नाही आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण कोणत्याही चरित्राचं पहा, प्रत्येक चरित्र आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये वादग्रस्त केलं जाते. प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र वादग्रस्त आहे, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वादग्रस्त आहे, छत्रपती शिवरायांच्या चरित्राविषयी काय बोलावं हे प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलेत. शिवाजी महाराजांविषयी बोलायचं म्हटलं तर प्रत्येकाला 1000 वेळा विचार करावा लागतो, हे बोलू का नको बोलू. एवढं छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये ठरवून चुकीच्या प्रकारचे समज अपसमज निर्माण केले गेलेत. अगदी त्याच प्रकारे तुकोबारायांचं चरित्र आहे. तुकोबाराय जातीयवादी होते, इथपासून सुरुवात आहे. तुकोबारायांचा सगळ्यात जास्त वापर कुठं होत असेल तो जातीयवादासाठी होतो. तुकोबाराय आम्हा मराठ्यांचे, आम्हा बहुजनांचे, म्हणून तुमचे ज्ञानोबाराय आमचे नाही. म्हणून महाराष्ट्रभर गेल्या काही वर्षात ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं नाही तर नामदेव तुकाराम म्हणायचं. अशा याची चळवळ चालवली गेली. आता मुळात मी तुकोबारायांच्या अवतार कार्याचा उद्देश निळोबाऱ्यांनी सांगितला आहे. निळोबाराय काय म्हणतात तुकोबारायांना? जगद्गुरु तुकया अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा जेथून या. म्हणजे तुकोबाराय काय आहेत? नामदेवरायांचे अवतार आहेत. म्हणजे तुकोबारायांविषयी असं म्हणतात, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जे जे अखंड सृष्टीचक्रामध्ये 4 युगांमध्ये अवतार झाले, भगवंताचे श्रेष्ठ भक्त झाले किंवा भगवंत आले, त्यासोबत श्रेष्ठ भक्त म्हणून तुकोबाराय अवतीर्ण झाले. म्हणजे सगळ्यात सोपं उदाहरण सांगायचं, कृतयुगामध्ये भगवान नरसिंहासोबत त्यांचे भक्त म्हणून प्रल्हाद आहेत, ते प्रल्हाद म्हणजे तुकोबाराय आहेत. त्रेतामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसोबत अंगद स्वरूप, ते अंगद म्हणजे तुकोबाराय आहेत. द्वापारामध्ये भगवान श्रीकृष्णांसोबत भगवंताचे 2 भक्त प्रिय, एक अर्जुन आणि दुसरा उद्धव. अर्जुनाला गीता सांगितली आणि उद्धवाला भागवत सांगितलं. ते भागवत ज्याला सांगितलं उद्धव हा तुकोबारायांचा अवतार आहे. आणि कलियुगामध्ये भगवान पांडुरंगासोबत नामदेव आहेत, भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त, आणि त्या नामदेवरायांचे अवतार आहे. 4ही अवतारांचं संचित जर काय असेल तर 5वा तुकोबारायांचा अवतार आहे. तुकोबारायचा नामदेवरायाचे अवतार आहे. नामदेव म्हणायचं, तुकोबाराय म्हणा. नामदेव तुकाराम म्हणायचं म्हणून आग्रह का? बरं, म्हणण्याविषयी काही नाही, पण ज्ञानोबा माऊलींना विरोध का? तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. आम्ही बहुजन, ते ब्राह्मण. त्याच्यावरून प्रचंड प्रमाणात वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण केला गेला आहे. हे वाद घालणाऱ्या नालायक लोकांनी काहीतरी ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिरात गेलं पाहिजे. त्या समाधी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी समाधी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे की या समाधी मंदिराचे बांधकाम जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी केले. आज ज्या तुकाराम महाराजांना ब्राह्मणांच्या विरोधात, अगदी ज्ञानोबारायांच्या विरोधात वापरण्यासाठी उभं केलं जातं, ते तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या समोर दास म्हणवतात स्वतःला. आणि त्या ज्ञानोबारायांचं मंदिर तुकोबारायांनी बांधलंय. धरणेकरी प्रकरणामध्ये तुकोबारायांचा अभंगाने ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानोबा काय मला तुम्ही आला माझ्याकडे पाठवले, माझ्याकडे काय ज्ञान असं? मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. ज्ञानोबारायांसमोर तुकोबाराय स्वतःची काय तुलना करतात? ते काय भाव उच्च प्रजा ज्ञानोबारायांविषयी तुकोबारायांचा आहे. आणि आज त्याच तुकोबारायांना ज्ञानोबारायांच्या विरुद्ध उभं करता. तुकोबारायांनी हयातीमध्ये 3 मंदिरं बांधली. पहिलं एक मंदिर जे वडिलोपार्जित आई वडिलांनी बांधलेलं, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं, ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं.
दुसरं मंदिर आहे चोखोबरायांचं. जगाच्या पाठीवर संत चोखामेळा महाराजांचं पहिलं मंदिर देहूमध्ये, जे वंचित शोषित पीडित दलित समाजातले. आणि तिसरं मंदिर बांधले ज्ञानोबारायांचं, जे ब्राह्मण समाजातले. इथे जातीभेद येतोच कुठं? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. आज त्याच संतांना तुकोबरायांना जातीत बांधणारे आम्ही कोण? मुळात हा विचार समजून आणि त्याचं मूळ कारण वैकुंठ गमनाच्या आधी याची पार्श्वभूमी सांगण्याचं कारण, तुकोबरायांना ब्राह्मण विरोधी किंवा ब्राह्मणांचा तुकोबरायांना विरोध म्हणून काय केलं तर तुकोबरायांचा ब्राह्मणांनी खून केला आणि तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन धडधडीतपणे आजच्या पिढीमध्ये नाकारलं जातं. आता ज्यातला आपला अभ्यास नाही, मी मग अशी म्हटले की डॉक्टरांनी सांगावं कसं ऑपरेशन करायचं, इंजिनियरनी सिव्हिलनी घर कसं बांधायचं सांगावं, IT नी कम्प्युटरमधलं काहीतरी सांगावं, वकिलांनी कोर्टातलं काहीतरी सांगावं. डॉक्टर कोर्टात उभा राहिलाय आणि वकील प्रॅक्टिसला उभा राहिला तर काय पेशंट तरी बरा होईल का अशील तरी सुटेल? मूळ या सगळ्या गडबडी, अध्यात्माचं ज्ञान नसणं आणि एकंदर व्हॉट्सअप फेसबुकवरती पसरत असलेले फॉरवर्डेड मेसेज, या सगळ्यामधून तुकोबरायांच्या चरित्राविषयी प्रचंड गैरसमज गेल्या काही वर्षात निर्माण केले गेले की तुकोबरायांचा खून झाला. मी मागं पण एका ठिकाणी म्हटलं, तुकोबरायांचा खून झाल्याचा एक पुरावा समकालीन द्यावा. झाला तुकोबरायांचा खून व्हावा, चला ते मी मान्य करतो, झाला खून, द्या एक पुरावा. जर तुकोबरायांचा खून झाला हे मान्य करायचं असेल तर एक पुरावा द्यायला लागेल. मी तत्कालीन 5 संदर्भ येतो जे सांगतात तुकोबरायांचं सदैव वैकुंठगमन झालं. म्हणजे रामेश्वर भट्ट म्हणतात, जे तुकोबरायांचे अगोदर शत्रू होते, ज्यांनी तुकोबरायांची गाथा बोलवली, नंतर तुकोबरायांचे शिष्य आले. आज सुद्धा आपण त्यांचीच आरती म्हणतो, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. ती तुकोबरायांची आरती आपण म्हणतो. ते एका अर्थाने रामेश्वर भट्ट ते म्हणतात तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. बरं, ते ब्राह्मण आहे, त्यांचं पुरावा नाही बाबा आम्हाला पटत नाही, ते ब्राह्मण आहे, आम्हाला आमचं त्यांचं वाकडे. चला थोडंसं तुकोबरायांच्या घरातले म्हणू. कोण? तुकोबरायांचे बंधू कान्होबाराय. ते स्वतः तिथं हजर होते. ते म्हणताय, भगवंता तू माझ्या भावाला देहासकट घेऊन गेलाय, तू देहासकट त्याला माघारी दे. हे भगवंतासोबत भांडतात ते. बजाल ते पण घरातले खोटं बोलत असेल, आपल्या भावाचं काहीतरी मोठे पण सांगायचं म्हणून खोटं बोलत असतील. तिसरं तुकोबरायांची गाथा ज्यांनी लिहिली ते संताजी महाराज जगनाडे. संताजी महाराज जगनाडे म्हणतात, तुकोबराय प्रातःसमयी म्हणजे पहिल्या प्रहराला सदेह स्वशरीरे वैकुंठाला गेले. आता हे 3 समकालीन लोक आहे ज्यांनी पाहिले. हे सोडून जवळजवळ 15 लोकांनी काही ना काही समकालीन त्या 50 वर्षात तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाविषयी लिहिले. या सगळ्याच्या पलीकडं जे एका अर्थाने छत्रपतींची गादी आहे, म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शिवरायांचे नातू नाही राजाराम महाराजांचे चिरंजीव छत्रपती शिवरायांचे नातू दुसरे शिवाजी, त्या 1704 साली त्यांची एक सनद आहे. आणि त्या सनदेमध्ये म्हणजे शाहू महाराज येण्यापूर्वी 1704चं राजकीय वातावरण असं की ताराराणी गादीवरती होते आणि दुसऱ्या संभाजीला दुसऱ्या शिवाजी यांना गादीवरती बसून ताराराणी सगळा राज्यकारभार पाहत होत्या. त्यावेळेस त्यांनी जगद्गुरू तुकोबरायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराजांना पत्र पाठवले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की तुकोबा गोसावी हे कीर्तन करिता करता अदृश्य झाली ही गोष्ट विख्यात आहे. मग छत्रपतींची गादी म्हणते की तुकोबराय कीर्तन करता करता अदृश्य सदेह वैकुंठाला गेले. मग आजकालचे हे बाडगे ज्यांना अक्कल नाही, जे कधी गाथा वाचत नाही, जे कधी धर्माच्या नावाने कोणत्याही वारीमध्ये सहभागी होत नाही, ज्यांच्या कपाळी बुक्का नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, यांनी तुकोबरायांचं काय जरा आम्हाला काय शिकावं? वारकरी संप्रदाय पाहून गेल ना ते. मूळ एकतर यांनी पुरावा घेऊन यावा. 300 वर्षांनंतर कोणाला तरी उपरती होती, स्वप्नात काहीतरी वाटतं की तुकोबरायांचा खून झाला म्हणून तुकोबरायांचा खून झाला, आम्ही वारकऱ्यांनी का मानावं? हे काय, ज्याला पुरावा नाही तो इतिहास नाही, ज्याला पुरावा आहे तोच इतिहास आहे. एकतर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. धडधडीत खोटं बोलायचं आणि त्याच्या आधारावरती जातीय वाद समाजामध्ये पेरायचा ही खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मी परत म्हटलं की असत्य बोलणारे 100च आहेत, सत्य बोलणारे हजारांनी घराची गडी लावून घेतली. त्यांनी बाहेर यावं, असत्य बोलणारे गप्प बसतील. बरोबर. आणि एक युद्धाची स्ट्रॅटेजीच अशी असते की व्हेन यू कॅनॉट कॉन्कर युअर एनिमी कन्फ्यूज देम. तर गोंधळामध्ये टाकणं हा सगळा प्रकार चालला आहे की जे आपली बलस्थानं आहेत त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करणं, जेणेकरून सत्य सांगणारे लोकंसुद्धा पुढे यायला कचरतील आणि असत्य मात्र तोपर्यंत सगळ्या गावभर फिरून आलेलं असेल. ह्या असत्याचा प्रचार जसा तुकोबारायांच्या बाबतीत केला जातो तसाच ह्या अखंड हिंदुस्थानचं आद्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या बाबतीमध्येही सुद्धा केला जातो. वास्तविक प्रत्येक हिंदूच्या अस्तित्वाचा ज्यांच्यावर उपकार शिवछत्रपतींचे आहेत
की शिवछत्रपतींच्या उपकारामुळेच आज आपण इथे जिवंत आहोत. शिवराय होते तो सुन्नत होत सबकी असंही म्हटलं जातं. त्या शिवरायांच्या चरित्राच्या बाबतीतही असेच अनेक संभ्रम पसरवले जातात. आणि मध्ये मग शिवराय हे निधर्मी होते, शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सैनिक होते, त्यांचे अंगरक्षक त्या पद्धतीने होते. त्यानंतर शिवरायांचे सुद्धा जो शेवट झाला त्याच्याविषयी सुद्धा गोंधळ निर्माण करणे, म्हणजे शिवरायांच्या प्रत्येक तिथीविषयी, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेविषयी संभ्रम निर्माण करणे. जन्मतिथी असो, पुण्यतिथी असो किंवा त्यांचा राज्याभिषेक सोहळा असो, या सगळ्याविषयी. तर हा सगळा गोंधळ निर्माण केला जातोय. या संदर्भात आपण काय म्हणू इच्छितो? एकंदर काय आहे, ह्या सगळ्यांना आपल्या महापुरुषांना संपवायचंच आहे. ही काय भारतीय किंवा महाराष्ट्रातील मराठी व्यक्तींची पद्धत नाही, ही इंग्रजांची पद्धत आहे, जी एका अर्थाने डाव्यांची, कम्युनिस्टांची पद्धत आहे, की तुम्हाला एखाद्या देशावरती राज्य करायचं असेल तर या देशातील विचार संपवायला लागेल. आणि आपल्या देशामध्ये विचार असा वेगळा कोणता नाही, विचार हा महापुरुषांचा विचार आहे. छत्रपती शिवराय, जगद्गुरू तुकोबराय, क्रांतिज्योती महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, हा महाराष्ट्राचा विचार, स्वतंत्रदेव सावरकर किंवा भारताचा विचार. जर ह्यांना संपवलं ना तर महाराष्ट्र संपू शकतो. मग ह्यांना संपू शकत नाही. आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने हे गळे काढतात, शिव्या देतात. हे रामाला शिव्या देऊ शकतात, कृष्णाला नावं ठेवू शकतात, पण हे छत्रपती शिवरायांना, जगद्गुरू तुकोबरायांना शिव्या देऊ शकत नाही, नावं ठेवू शकत नाही. मग नावं ठेवू शकत नाही ना तर कन्फ्यूज करा यांना. हे शिवाजी महाराज तुमचे आहेत. शिवाजी माणसाने 57% मुसलमान होते. एका ठिकाणी तर एका शिवव्याख्यात्याने कागलमध्ये मांडलं, सन्माननीय आमदार साहेब आहेत, त्यांनी माफी पण मागितली त्यानंतर, की 90% मुसलमान होते. 90% मुसलमान. शिवाजी महाराज हिंदू किती राहिले? 10%. 57% जरी मान्य केलं तरी हिंदू किती राहिले? 43%. म्हणजे तुमचे माझे पूर्वज गोट्या खेळत होते. आणि जे आमच्यावरती अत्याचार करतात ते, आमच्या माय बहिणीवरती बलात्कार करतात ते, आमची मठ मंदिरं तोडतात ते, आमची शेतीची पिकं जाळतात ते, आमच्या हिंदूंच्या कत्तली सरसकट होतं ते करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. बरं, या सगळ्याला काहीतरी बेसिक रेफरन्स पुरावा आहे का? तर कुणीही कसलाच पुरावा देत नाही. हवेत गोळीबार करायचा. शिवाजी महाराजांच्या सैन्यात हे मुसलमान होते, घोडदळ प्रमुख, नौदळ प्रमुख, पायदळ प्रमुख मुसलमान, शिवाजी महाराजांचे गुरु मुसलमान, शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवरती मशिदी बांधल्या, शिवाजी महाराजांनी मौलवींना दानं दिली. अबे या सगळ्याला काहीतरी आधार असला पाहिजे. शिवाजी महाराजांनी हयातीमध्ये कोणत्याही प्रकारची मशीद बांधल्याचा एकही पुरावा नाही. शिवाजी महाराजांनी कोणत्याही मशिदीला नव्यानं इनाम दिल्याचे पुरावे नाही. शिवाजी महाराजांनी कोणत्याही मौलवीला दान दिल्याचे पुरावे नाही. मग असं असताना शिवाजी महाराजांनी हे सगळं केलं हे म्हणण्याचं कारण काय? शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 12 मुसलमान सैनिकांची नावं सापडतात. फक्त 12, 57% नाही, 12. त्यातले टोटल 3 जण असे आहेत, जे 5 जण असे जो 1658 नंतर दिसत नाही. शिवचरित्राचा विचार केला तर शिवाजी महाराजांनी स्वतःहून पहिलं आक्रमण हे 1658 नंतर केले. त्याला स्वराज्य घोषित करणं म्हणतात. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुसलमान सैन्य हे 4-5 जण सापडत नाही. त्याला घोडदळ प्रमुख, पायदळ प्रमुख ज्यांची नावं आहेत त्यांची. उरलेले काही जण आहेत ते कसे आहेत? तर ते काही जण आदिलशहाचे हेर आहेत, आदिलशहाकडे होते, मुघल बादशाहकडे होते, ते शिवरायांकडे आले, महाराजांनी पदरी ठेवून घेतले, ते परत बदलतात, त्यांचं राज्य पुन्हा पुन्हा बदलतात. असे आहेत. 2-3 असे आहेत की जे फितूर झालेत त्यानंतरच्या काळामध्ये. एखाद दुसरा असा ज्याला शिवाजी महाराजांनी स्वतः, म्हणजे ज्याला आपण एखादे दौलत खान म्हणतो किंवा दर्या सारंग म्हणतो, मला त्याचं नाव स्मरणात आहे, दौलत खान दर्या सारंग, त्याला आणि त्याच्या मुलाला छत्रपती शिवरायांनी 1678 साली जेलमध्ये टाकले, कायमस्वरूपी बंदिवासात टाकले. काहीतरी त्याने कांड केलं असेल ना, एवढा तर सज्जन तो नसेल शिवाजी महाराजांना आजन्म कारावासात टाकणं एवढं. तर ह्या सगळ्यांना नंतरच्या काळामध्ये पूर्ण ज्यावेळेस सगळं निकाल लागतो त्यावेळेस 2च सैनिक शिवाजी महाराज सैन्यात मुसलमान सापडतात. आता या 2 सैनिकांसाठी शिवाजी महाराज स्वतःची रणनीती बदलतील. म्हणजे थोडक्यात मुसलमान किती होते याचं उदाहरण म्हणजे व्यंकोजी राजाला छत्रपती शिवरायांनी लिहिलेलं पत्र आहे. ते पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, मी तुर्कास मारितो. तुर्क म्हणजे मुसलमान. आणि तुझ्या सैन्यात तुर्क असताना तुझला जय कैसा प्राप्त होईल? अरे मी मुसलमानांना मारतो आणि तुझ्या सैन्यात जर मुसलमान असेल तुला कसं काय विजय भेटेल? शिवाजी महाराज सैन्यात मुसलमान मोठ्या संख्येने नाहीतच, पण जे तुटके मुटके आहेत त्यासाठी शिवाजी महाराज स्वतःची यंत्रणा नाही बदलणार. उदाहरणार्थ औरंगजेब पातशाह कुणामुळे झालाय? मिर्झा राजा जयसिंगाच्या कृपेने. आणि मिर्झा राजा जयसिंग काय? श्रेष्ठ शिवभक्त. असं असताना औरंगजेबाने देशभर मठ मंदिरं तोडलीच ना. जर त्याचं हिंदू धर्माला बदनाम करण्याचं, हिंदू धर्म संपवण्याची एका अर्थाने षडयंत्र असेल तर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन मुळात केलं. हिंदवी
किंवा हिंदू धर्मरक्षणासाठी, मग शिवाजी महाराज या 2 मुसलमानांसाठी आपला अख्खा हिंदू धर्म दावणीला बांधतील का? मुळात जी मांडणी शिवछत्रपतींची होती तीच मुळात शिवछत्रपतींना हिंदूंपासून दूर नेण्यासाठी. आम्हा हिंदूंनी आज तरी समजून घेतलं पाहिजे की शिवचरित्राचा आणि मुसलमानांचा काहीही संबंध नाही नाही नाही. शिवाजी महाराज हिंदू पदपातशाह होते, आहेत, आणि यावत चंद्र दिवा करो छत्रपती शिवराय हिंदू पदपातशहाच राहतील. जर आम्ही अधिकार शिवरायांवरचा सोडला, ते शिवरायांना चोरा रिकामे, त्याला धरून शिवरायांच्या 73 गड किल्ल्यांवरती आज मजारी बांधल्यात. एक कुठं जावा तिकडं मजारी दिसतात, त्याला गड जे आदमी म्हणतो. विशाळगडावरती आज 158 अनधिकृत अतिक्रमण आहेत, यामध्ये 503 इल्लिगल लोक राहतात. मग एक शिवाजी महाराजांच्या विशाळगडाची आजची ओळख मलिक यांचा दर्गा आहे. पण असे किती किल्ले निघतील हळूहळू? जर हिंदूंनी जर त्यावरचा ताबा सोडला, हिंदूंनी अधिकार सोडला, तर राहिलं काय? त्यामुळं हिंदूंनी जागृत होऊन नक्की चाललंय काय याची जाणीव असणं गरजेचं आहे, जाणीव ठेवणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. आणि शिवछत्रपतींचा वारसा महाराष्ट्राला जो मिळालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा गडकिल्ल्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान ही गडकिल्ले आहेत. आणि इंग्रजांनी सुद्धा हे जाणलं होतं. ज्यावेळेस त्यांनी सत्ता ताब्यात घेतली त्यावेळेस पहिले त्यांनी गडकिल्ले उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. प्रेरणास्थानं शिल्लक नाही राहिले पाहिजे असं ते नॅरेटिव्ह होतं. आणि हे आपल्याला हे दिसून येतं की ही नॅरेटिव्हची लढाई आहे, सगळी विमर्शांची लढाई आहे. म्हणजे 2 प्रकारच्या लढाया होतात. एक तर प्रत्यक्ष बॅटल ग्राउंडवर होते, युद्धभूमीवर, आणि दुसरी विचारांची लढाई असते. तर प्रेरणास्थानं उद्ध्वस्त करणे, आपण जसं सांगितलं, सगळं वर्णन केलं तसं ह्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत सुद्धा आपण सांगितलं की जवळपास मला वाटतं 70पेक्षा अधिक गडकिल्ल्यांवर अतिक्रमणं झालेली आहेत. त्याला कारणीभूत आपली अनास्था हिंदू म्हणून आणि शिवभक्त म्हणून, आणि त्याचबरोबर शासकीय अनास्था, या दोन्ही गोष्टी तिथे आपल्याला दिसून येतात. तर आत्ता मीडियामध्ये गाजलेलं प्रकरण म्हणजे विशाळगडाचं प्रकरण. त्या विशाळगडावर नेमकं झालंय काय आणि हा सगळा गोंधळ नेमका कशामुळे होतोय तिथं, आपलं काय म्हणणं आहे याबद्दल? विशाळगडचं पहिलं अतिक्रमणाचे संदर्भ 1956चे. 1956 पासून ते 2024 पर्यंत जवळजवळ ही 58-60 वर्ष विशाळगडावरती काही ना काही प्रकारचं अतिक्रमण रोज होत आलेलं आहे. आजच्या मितीला जी सरकारी नोंदणी येतात 158 अनधिकृत अतिक्रमणं विशाळगडावरती होती. त्यात 503 लोक राहत होती. आता विचार करा, विशाळगडावरती नसलेली, त्यांचा 7-12 विशाळगडाचा नाही, अशी 503 लोक बाहेरनं येऊन विशाळगडावरती राहतात. ती कोणी असू शकतात, ती बांगलादेशी असतील, ती रोहिंग्या असतील, आपल्याला माहिती का कोण राहतं तिथं? ह्या सगळ्यांना इल्लिगल कागदपत्र वाटली गेलीत. 1999 पासून हा किल्ला पुरातत्व विभागाच्या अधीने 25 वर्षामध्ये विशाळगडावरती एकही नवीन बांधकाम व्हायला नको होतं पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय. किती लोकांनी परवानगी घेतली? कोणीच नाही. सदर ग्रामपंचायतच्या आधारावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायतला फसून सुद्धा कितीतरी वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण केलं गेलं आहे. हे सगळं घरांचं आहे. या सगळ्याच्या पलीकडं मलिक रेहानचा दर्गा आहे. जो मलिक रेहान मराठ्यांना हरवण्यासाठी आला, त्यांनी आमच्याच पूर्वजांना हरवलं, त्यांना मारलं खिंडीमध्ये, त्यांचं रक्त शोषलं, आणि त्यानंतर तो विशाळगडावरती जाऊन राहिला आहे आणि तिथंच तो मेला आहे. आता ज्यांनी आम्हाला मारलं, ज्यांनी आमची रक्त शोषलं, ज्यांनी आमच्या पूर्वजांची हत्या केली, तेव्हा मलिक रेहानचं थडगं तिथं बांधलं. आता तो पीर होतो. 15/17चा दर्गा होता. तो दर्गा आज विस्तारत 11 गुंठ्यापर्यंत गेला आहे. दर्गाच फक्त नोंदणी सापडते. दर्ग्याच्या पाठीमागं 3 मजली मशीद उभी केली गेली, 3 मजली भक्तनिवास बांधले गेले. बरं, इथपर्यंत ठीक आहे, तो परिसर तुम्ही पहा खूप स्वच्छ आहे. पण त्याच किल्ल्यावरती हिंदूंची 21 मंदिरं आहेत. बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंच्या समाध्या आहेत. आणि अंबिकाबाई नाईसाहेब, म्हणजे ज्या राजाराम महाराजांच्या पत्नी, त्यांची समाधी आहे. ह्या सगळ्यामध्ये 21 मंदिरांपैकी 10 मंदिरं तुटक्या मुटक्या अवस्थेमध्ये आज आम्हाला सापडतात. 11 मंदिरं विशाळगडावरती सापडत नाही. बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंच्या समाधीकडे जाण्यासाठी उकिरड्यातून जावं लागतं. ही अवस्था होती कित्येक वर्ष. आपल्या कार्यकर्ते आज ते स्वच्छ करतात म्हणून टिकू नये. अंबिकाबाई राणी साहेबांच्या समाधीच्या पाठीमागं कोंबड्या तोडल्या जातात. कोंबड्यांची पिसं आमच्या महापुरुषांच्या संविधानावरती उडलेली असतात. आमच्या महापुरुषांनी, आमच्या पूर्वजांनी रक्त यासाठी सांडलं होतं का? म्हणून म्हटलं आजची विशाळगडाची ओळख ही शिवछत्रपतींचा विशाळगड नाही आहे. ज्या विशाळगडाने शिवछत्रपतींना रक्षिलं, जर सगळ्यात जास्त किल्ल्यांचं महत्त्व शिवछत्रपतींच्या आयुष्यात कोणता किल्ला, एका किल्ल्याचा असेल ना, ते विशाळगडाचं आहे. कारण विशाळगड नसतं तर शिवाजी महाराज सुखरूप जगू शकले नसते. त्या विशाळगडाची आजची अवस्था, शंभू छत्रपतींनी शेवटचा किल्ला
म्हणून जर कुठे मुक्काम केला असेल तर तो विशाळगड. दोन्ही छत्रपतींच्या आयुष्यामध्ये एवढा महत्त्वाचा असणारा हा गड, आज विशाळगडाची ओळख मलिक यांचा दर्गा म्हणून आहे. बरं, इथवर ठीक होतं, यासीन भटकळ सारख्या अतिरेकाला पन्हा दिली, लपवलं गेलं त्या किल्ल्यावरती विशाळगड. हो, मग आज हिंदू म्हणून, शिवभक्त म्हणून आम्ही काय विचार करणार आहोत? असा विशाळगड एकटा नाहीये. आज विशाळगडाची दुरावस्था आपण समाजासमोर मांडतोय म्हणून विशाळगड कळतोय. विशाळगडासारखे 73 गड किल्ले, आज गड जिहादचा शिकार आहे, जे वाचवण्यासाठी शिवभक्तांनी रस्त्यावर आलं पाहिजे. वक्फ बोर्डाचे 7 किल्ल्यांवरती सापडतात ते. आता सगळं रिव्हील करत नाही हळूहळू, पण सगळ्या विरुद्ध जर आम्ही उभं राहिलो नाही तर ह्या वक्फ बोर्डाचे 7 प्रत्येक किल्ल्यांवरती होतील. अगदी खरं. आणि हा संघर्ष खूप अगदी अनेक काळापासून चालत आलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला तो अधिक प्रमाणावर तो लोकांसमोर नेणं आवश्यक आहे. गडांच्या बाबतीत आपण पाहतो आणि नॅरेटिव्हची ही लढाई अशीच अनंत काळापासून चालत आलेली आहे, ब्रिटिश काळाच्याही आधीपासून चालत आलेली आहे आणि त्यामध्ये आपली जी मूलस्थानं आहे ती नष्ट करण्याचा तो प्रयत्न आपल्याला सगळीकडे दिसून येतो. शिवछत्रपतींच्या बाबतीतही आपल्याला दिसतं, तसंच संभाजी महाराजांच्या बाबतीतही आपल्याला दिसून येतं. ज्या शंभूरायांनी स्वधर्मासाठी आपला देहत्याग केला त्यांच्या मृत्यूविषयी सुद्धा अशाच पद्धतीच्या वावड्या उठवल्या जातात. आणि एकंदरीतच हे सगळे आपले जे देवस्थान आहेत, एक प्रकारे दैवत आहेत, त्यांच्याविषयी कन्फ्युजन तयार करणं हा सगळ्या याच्यामागचा नॅरेटिव्ह दिसतो. वे फॉरवर्ड, आता ह्या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपण एक विचारांची मशाल हाती घेऊन पुढे चालत आहात आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताची एक नवीन बातमी आपल्याला ऐकू येते की तिरुपती देवस्थान, जे आपल्या सर्व लोकांचं, हिंदूंचं आराध्य असं देवस्थान आहे, तिथे जो लाडूचा प्रसाद वाटला जातो त्यामध्ये अनेक मिश्रणं आपल्याला सापडून आली, भेसळ सापडून आली आणि त्याच्यामध्ये गोमांस, पोर्क यासारखी, फिश ऑइल यासारखी मिश्रणं त्याच्यामध्ये भेसळ सापडून आली. तर ह्या सगळ्या चित्रावर आपलं काय म्हणणं आहे, हे सगळं कशामुळे होतं आणि वेळ आलेली आहे का आता की शासकीय नियंत्रणामधून हे सगळे आपले गड किल्ले, त्याचबरोबर आपली मंदिरं हिंदूंची ही मुक्त करणं आणि हिंदूंचं एक सेपरेट देवस्थान ट्रस्ट तयार करणं, हे बोर्ड तयार करणं, ही याची वेळ आलेली आहे का? खऱ्या अर्थाने आवश्यकता, जर हिंदूंची मंदिरांचं पावित्र्य जपायचं असेल तर हिंदूंच्या ताब्यात हिंदूंची मंदिरं पाहिजे. तुम्ही आमचं उत्पन्न घेताय, आमच्या मंदिरांचं उत्पन्न घेताय, जो भाविक भक्त मंदिरासाठी लागतो ते मंदिराचं उत्पन्न अगदी महाराष्ट्रभर किंवा देशभरातल्या कोणत्या ना कोणत्या चुकीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वापरताय, अधर्माच्या ठिकाणी, कारण ते सरकारी उत्पन्न होतं. मी सरकारी हस्तक्षेप असणं याचा अर्थ तुम्ही टेंडर काढताय, सरकारी काढता. ते जे लाडू बनवले आता तिरुपती बालाजीचे, त्याचं टेंडर सरकारीच असणार आहे, ते बनवणारे कोण असणार आहे सांगायची गरज नाही. अशाच प्रकारे कितीतरी ठिकाणी असे अधर्मी माणसं जर घुसली असतील, माझ्यासारख्याचं सामान्य भक्त म्हणून साधं सोपं म्हणणे, ज्याच्या कपाळी टिळा नाही, त्याच्या गळ्यात माळ नाही, अशाकडून भगवंताचा प्रसाद घेतलाच जाऊ नये. मांसाहारी व्यक्तीकडून पण घेतला जाऊ नये. जो शाकाहारी व्यक्तीकडून, भगवंताला शाकाहार बोलतो, शाकाहारी व्यक्तीकडून प्रसाद घ्यावा. जर अधर्मी माणूस, विधर्मी माणूस त्यात घुसत असेल तर अशी आमच्या भगवंताची विटंबना होणारच आहे. आपल्या समोर आलं म्हणून एक उदाहरण आहे. अशी देशभरात किती उदाहरणं असतील सरकारी मंदिराच्या व्यवस्थापनामधली. त्यामुळे ही मंदिरांचं व्यवस्थापन हिंदूंकडे असलंच पाहिजे. पिढ्यानपिढ्या आम्ही जपत आलोय, पिढ्यानपिढ्या आम्ही सांभाळत आलोय. आजपर्यंत कधी असं झालं नाही. आज 70 वर्ष आले तुम्ही आहात, 30-40 वर्ष आले तुम्ही आमची मंदिरं घेतली आणि 30-40 वर्ष जर तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे राखता येत नसेल तर तुम्ही कशी काय योग्य आहात त्या सांभाळायला? आमची मंदिरं हिंदूंनी सांभाळावं, हिंदूंचा ट्रस्ट असावा आणि विधर्मी माणसाकडून कोणत्याही प्रकारची खरेदी त्या मंदिराची असू नये, हे ठामपणे हिंदू म्हणून आम्ही ठरवलं पाहिजे. अगदी खरं आहे, कारण ही फक्त हिंदूंच्या देवस्थानाच्या बाबतीतच ही परिस्थिती दिसून येते. इतर कुठल्याही देवस्थानांवर ना शासनाचा कंट्रोल असतो, ना तिथे कुठल्या इतर धर्मियांना प्रवेश असतो. केवळ हिंदू देवस्थानमध्ये मात्र हा नियम पाळला जात नाही आणि त्यामुळं श्रद्धांची जी अवहेलना होते त्याचं उदाहरण आपल्यासमोर दिसून येतं. आता हा सगळा जो विचार घेऊन आपण चाललेला आहात शिवछत्रपतींचा आणि तुकोबांचा, एकीकडे आपल्याला असं दिसतंय की लोकसंख्येचं एकंदरीत जे गणित आहे ते बदलतं आहे सध्या देशभरामध्ये आणि ते विशिष्ट प्रयत्न करून बदलवलं जातं आहे, ज्याला आपण डेमोग्राफिक्स म्हणू. तर त्यामध्ये अहिंदू लोकसंख्येचा एक प्रकारे विस्फोट होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याचबरोबर त्यांची राजकीय एक भूमिकासुद्धा एक प्रकारे कॉन्सॉलिडेटेड, म्हणजे एक गठ्ठा मतं देण्याची भूमिका त्यांची निर्माण झालेली आहे. आणि दुसरीकडे हिंदू मात्र वेगवेगळ्या मतभेदांमध्ये, मग ते भाषेचे मतभेद असो, जातीय मतभेद असो, यामध्ये पूर्णतः विखंडित झालेला आहे. अशी सगळी परिस्थिती असताना आपल्याला इथून पुढच्या किमान 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या अस्तित्वाचं जर रक्षण करायचं असेल
तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, एक हिंदू म्हणून एकत्र येऊन आपल्या विचारांची दिशा ठरवणं आवश्यक वाटतंय का? कारण ही आता अस्तित्वाची लढाई निर्माण झालेली नाही, खऱ्या अर्थाने म्हणजे लपून ताका लावून भांडण लपवण्यात काय अर्थ नाही. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदानाचा जो पॅटर्न देशभरामध्ये दिसला, मुस्लिम वोटिंग पॅटर्न ज्याला म्हणतो आपण, तो खरंच चिंतनीय आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यांची कामं केलेली असताना, सबका साथ सबका विकास असं म्हणत असताना सुद्धा फक्त हिंदुत्ववाद्याला हरवायचं म्हणून देशभरामध्ये हिंदुत्वाविरोधी मतदान केलं गेलं आणि मुसलमानांनी मोठ्या प्रमाणावरती हिंदू धर्माच्या विरोधामध्ये, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये मतदान करून एक देशभरामध्ये पॅटर्न लभावला. तो पॅटर्न खऱ्या अर्थाने वोट जिहादचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की हिंदूंनी आज हिंदुत्वासाठी मतदान करणं किती आवश्यक आहे. त्यामुळं जसं वोट जिहाद आहे, तसं लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, वक्फ बोर्डच्या माध्यमातून चालणार, फूड जिहाद आहे, बिझनेस जिहाद आहे, मागाशी वैचारिक जिहाद आहे, डेमोग्राफिक जिहाद आहे, पॉप्युलेशन जिहाद. हे 7 जिहाद हिंदू समाजाने शांतपणे समजून घेतले पाहिजे. तर थोडक्यात वेळ कमी आहे म्हणून थोडं सांगायचं म्हटलं तर फूड जिहाद म्हणजे काय, तर परवा निपाणीमध्ये एक व्यक्ती मुस्लिम उद्योजक होता. तो मासे विक्री करायचा, त्या माशाच्या पोटामध्ये किडनी खराब होणाऱ्या गोळ्या टाकून ते विकत होता. पण आज सापडला आहे. किती वर्ष विकत असेल, किती लोकांना विकले असतील, बरं इथपर्यंत नाही, असे किती असतील महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किती असतील. दृष्टीआड सृष्टी तशी हिंदूंची अवस्था आहे. बिझनेस जे आहे, व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती एका अर्थाने व्यवसायाचं स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन हिंदूंना त्या व्यवसायामधून हाकललं जाते. हिंदूला ते पटकन कळत नाही आहे, काही डोळ्यासमोर, काही डोळ्याच्या पाठीमागून. पॉप्युलेशन जे आहे, आज लोकसंख्येचं प्रमाण विशिष्ट भागांमध्ये मोठमोठ्या संख्येने वाढतंय. आपल्याला हमदो हमारे एक वरती आम्ही थांबणार आहे, ती शेवटी प्रत्येकाची इच्छा आहे, मी काय म्हणणार नाही जास्त जन्माला घाला. पण समोरून 10-10, 12-12 म्हणजे आपण सगळे बघतोय, सगळे परिस्थिती काय आहे. 2-2, 3-3 लग्न, त्यांची 4-4, 5-5 पोरं. या अवस्थेमध्ये एका अर्थाने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डेमोग्राफिक चेंजेस गेल्या काही वर्षामध्ये भारतात होतात आणि ते दिसतात. चौथा विषय लव जिहाद, मुलींच्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या माध्यमातून फसवलं जाणं, त्यांची होणारी अवस्था. परवा कर्नाटकमध्ये महालक्ष्मी नावाची एक मुलगी अशरफ नावाच्या एका मुलासोबत पळून गेली, लग्न केलं न केलं काय, आणि ती फ्रीजमध्ये तुकड्यामध्ये विभागली, सापडली. प्रेमाच्या माध्यमातून फसवून धर्मांतरण, त्यांच्या कत्तली, जमिनी बाळकावणं, वक्फ बोर्डाच्या नावे जाणं, ते सगळे प्रकार येते. वैचारिक जिहाद, आपल्या मनावरती इस्लाम का चांगला आहे बिंबवण्यासाठी तुकोबरायांच्या, शिवरायांच्या चरित्रामध्ये मुसलमान घुसवणं. अगदी महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये फतिमा नावाची एक कॅरेक्टर उभं झाले. सावित्रीबाई फुलेंचा फोटो जर आपण पाहिला, त्याच्या पाठीमागे त्या फतिमाचा फोटो असतो. आम्ही सावित्रीबाईंना पुजतो, पण नवीन बाई आमच्यासोबत पुजायला आणली. सावित्रीबाईंचा आत्मपण वरून म्हणण्यासाठी की नक्की ही कोण आहे बाबा. एवढ्या विचित्र प्रकारे महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये एक कॅरेक्टर उभं केलं गेलं. आता या सगळ्याचा परिणाम आपण पटकन कळत नाही, पण आमच्याच महापुरुषांचा पराक्रम कमी करण्यासाठी सावित्रीबाईंचं कार्य कुठेतरी कमी होतं म्हणून त्यांच्या मदतीला फतिमा होती किंवा त्यांनी फतिमाकडनं शिक्षण घेतलं, इथपर्यंतचे नॅरेटिव्ह तयार केले गेले. मुसलमानांशिवाय किंवा ठराविक विशिष्ट धर्माशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. वैचारिक जिहाद आहे सगळ्यात महत्त्वाचा, वोट जिहाद. जर मुसलमान म्हणून मतदान करत असेल तर हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान करणं ही काळाची आवश्यकता आहे. जर हिंदू म्हणून मतदान करायला बाहेर पडला नाही तर भविष्य काळामध्ये हिंदूंचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. त्याला हिंदू जबाबदार आहे. उदाहरणं पण आपल्या सगळ्यांना, धुळ्यामध्ये जे झालं, 5 लोकसभा मतदारसंघामध्ये, 5 विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू हितवादी पक्षाचा उमेदवार 1,89,500 आघाडीवर असताना फक्त मुस्लिम बहुल मध्य मालेगावच्या पेट्या फोडल्या गेल्या. आणि देशाच्या इतिहासामधलं सगळ्यात भयानक निकाल आहे की शेवटच्या 4-5 फेऱ्यांमध्ये पहिल्या 5 मतदारसंघाचं लीड तुटून त्याच्यावरती 4,500 लीड पडले. 4,500 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. तो विजय असा नाही आहे, त्याच्या बदल्यात त्यांना खूप सारं द्यायचं आहे. परवा तो ऑडिओ कॉल आपण सगळ्यांनी पाहिल्यानंतर जरूर पाहावा. तर तिथल्या स्थानिक खासदाराला एक जण फोन करून म्हणतोय की तुमच्यासाठी आम्ही खूप काम केले, तुम्हाला आमचं गोमांस द्यायला लागेल, माल द्यायला लागेल आमचा. ही अरेरावी आहे. म्हणजे भविष्यामध्ये हिंदूंची अवस्था काय बरं होईल भारतामध्ये. त्यामुळे हिंदूंनी जागृत होऊन हे सगळे जे जिहाद मी तुम्हाला सांगितले ते समजून घ्या आणि आपल्या आसपासच्या लोकांना पटवून सांगा की हिंदुत्वासाठी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. बरोबर. आणि हिंदू घटा देश बटा हे आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोच आहोत.
तर एक प्रकारे ह्या नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये आपण एक अस्तित्वाची लढाई हिंदू समाज लढतोय असं दिसतंय आणि आपण तुकोबारायांचा आणि शिवछत्रपतींचा विचार घेऊन या लढाईमध्ये हिंदू हिताचं रक्षण करण्यासाठी आपण अग्रेसर झालेला आहात. माझा शेवटचा प्रश्न, आपण उत्तरार्धाकडे आता जाऊया, की ह्या सगळ्या भीषण परिस्थितीमध्ये शिवछत्रपतींचा त्या काळचा विचार आणि जगद्गुरू तुकोबारायांचा भक्तिमार्ग आणि शिवरायांचा शक्तिमार्ग याचं एकत्रीकरण झालं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आजच्या काळामध्ये सुद्धा ते विचार तितकेच ज्वलंत आणि उपयुक्त आहेत का? आणि नवीन तरुणाईला आपण या संदर्भात कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल जेणेकरून ह्या संकटाला, या विचारांच्या लढाईला आणि सगळ्या लढाईला आपण परास्त करू शकू? मी कायम सांगतो, जगद्गुरू तुकोबाराय हे शास्त्र आहे, छत्रपती शिवराय हे शस्त्र आहे. त्यामुळे तुकोबा आणि शिवबा घेतले आपण सोबत आणि त्यांच्या विचारावरती चाललं तर भविष्य काळात येणारे कोणतेही संकट आपण सहज निभावून नेऊ शकतो. पण मुळात जगद्गुरू तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय आम्हाला समजले पाहिजे, त्यांचं चरित्र आम्ही वाचलं पाहिजे, त्या चरित्राची आराधना आम्ही केली पाहिजे. आणि जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात असं, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ मागे घेता मी. या दोघांनी काय केले ते पाहिजे, त्यांच्या मार्गावर चालायचं. जर शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केले तर आमच्या हिंदूंनी, सामान्य शिवभक्तांनी धर्माच्या रक्षणासाठी उभं राहिलंच पाहिजे. तिथं कारण येणार नाही, हा पटत नाही, ते चांगलं नाही, मग माझी ही अडचण आहे, माझं ते झालंय, मग मी काय करू, असं तसं नाही चालणार. कारण शिवाजी महाराज कारण देत बसले तर आपलं काय राहिलं असतं, तुकोबाराय कारण देत बसले तर आपलं काय राहिलं असतं. प्रत्येक काळामध्ये एक युगधर्म असतं. मी नेहमी म्हणतो की रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसोबत सीतामाईला शोधायला जाणं, रावणाला परास्त करण्यासाठी सेतू बांधणं आणि त्या सगळ्या युद्धामध्ये सहभागी प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाजूने होणं, यासाठी मनुष्य नाही वानरं पण उभी राहिली. तो युगधर्म होता. खारुताई पण उभी राहते. जे जे मला करता येईल ते युगधर्म आहे प्रत्येक युगाचा. श्रीकृष्णांसोबत पांडवांच्या बाजूने उभं राहणं हा त्या काळातला युगधर्म होता, द्वापारातला. चाणक्य चंद्रगुप्ताच्या कालखंडामध्ये चाणक्याने सांगितल्यानंतर चंद्रगुप्ताच्या बाजूने धर्मरक्षण करण्यासाठी उभं राहणं हा युगधर्म होता. छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूने मावळा म्हणून उभं राहणं, या इस्लामिक पातशाह्यांना विरोध करणं, त्यांना परास्त करणं हा युगधर्म होता. 18व्या-19व्या शतकामध्ये या इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध उभं राहून क्रांतिकार्यामध्ये सहभागी होणं, अगदी जहाल मवाळ चळवळीमध्ये सहभागी होणं हा युगधर्म होता. अगदी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग राजगुरू, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक या सगळ्यांपासून ते लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्यासोबत, स्वतंत्रवीर सावरकर या सगळ्यांसोबत करण्यासाठी काही ना काही राष्ट्रभक्ती करण्यासाठी उभं राहणं हा युगधर्म होता. आजच्या काळामध्ये हिंदू समाजासमोरच्या समस्या ओळखून या सगळ्यांच्या विरोधामध्ये काही ना काही करणं आणि त्यासाठी हिंदुत्व रक्षणासाठी उभं राहणं हा युगधर्म आहे. आजच्या तरुणाने हा युगधर्म समजावून घेऊन जे करता येईल ते करावं. ज्याला प्रचार प्रसार करता येतो त्याने प्रचार प्रसार करावं, ज्याला जमिनीवरती उभं राहून लढता येते त्यांनी लढावं, ज्याला बोलता येत नाही त्यांनी पाठिंबा द्यावा. पण जर आम्ही आज कोणत्या ना कोणत्या प्रकारे हिंदूंच्या अस्तित्वासाठी झगडलो नाही तर हिंदूंना 711ला ही लढाई चालू झाली. ही लढाई की आजची नाही. आम्हाला वाटतं नाही शिरीष महाराज बोलले 2 वर्ष आले, 2 वर्ष आले, तर आपल्याला उतरून 2, 3, 10, 20, 30 वर्ष आले. हे आक्रमण मोहम्मद बिन कासिमच्या पहिल्या स्वारीपासून 711 पासून ते आजची जी तारीख असेल 2024 पर्यंत सुरू आहे. आणि जर हिंदू धर्मरक्षण करायचं आहे तर जे 711 पासून आमच्या पूर्वजांनी केले ते आम्हाला करावं लागेल. जर आम्ही संघर्षातून मागं हटलो तर आमचा धर्म संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या तरुणांना आव्हान आहे, मित्रांना आव्हान आहे, मैत्रिणींना आव्हान आहे, शिवभक्तांना आव्हान आहे, हिंदू धर्मरक्षणासाठी जे जे करता येईल ते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी उभे राहा. जर आम्ही नाही केलं तर आमचा भविष्यकाळ खूप भीषण. अगदी खरं. आणि तरुणाईला तुम्ही हे पण आवाहन केलेलं आहे की तुमचा विशिष्ट वेळ तुम्ही केवळ शिवछत्रपतींसाठी द्या, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? मी कायम म्हणतो की आपल्या जीवनातले काही क्षण तरी शिवछत्रपतींसाठी असले पाहिजेत. मी नेहमी म्हणतो की जे तुम्ही मगाशी कविराज भूषणांचं वाक्य सांगितलं, काशी की कला गई मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी नव्हतं सुन्नत होती सबकी. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आम्ही हिंदू म्हणून हिंदू शिल्लक राहिलो नसतो. तर आपल्या कपाळावर सगंध, गळ्यातली तुळशीची माळ, आमच्या अंगणातली तुळस, मंदिरांवरचे कळस आणि घरातील धर्म जर कोणामुळे असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. मग ज्या छत्रपती शिवरायांच्या उपकारामुळं आम्ही हिंदू म्हणून शिल्लक आहे, त्या छत्रपती शिवरायांसाठी आम्ही आमच्या आयुष्यातले वर्षातले 100 तास देऊ शकतो का? संकल्प केला आहे की 350व्या वर्षापासून आमच्या आयुष्यातले 100 तास दर वर्षातले छत्रपती शिवरायांसाठी 4च दिवस द्यायचे.
ते आम्ही देऊ शकतो का? देणारी खूप सारे कार्यकर्ते आहेत, मी एकटाच देतो असं नाही आहे. असे हजारो कार्यकर्ते आहेत. आपण जर शिवछत्रपतींच्या विचाराला वर्षातले 100 तास देऊ शकलो तर शिवाजी महाराजांच्या तुकोबरायांच्या स्वप्नातील राष्ट्र आपण निर्माण करू शकतो, हा आढळ विश्वास मला आहे. अगदी नक्की. आणि ह्याच नोटवर आपण इथे ह्या पॉडकास्टमध्ये आता थांबूया. आणि आपण जे मोठं राष्ट्रकार्य हाती घेतलेलं आहे त्याला पूर्ण विचार भारती परिवाराच्या तर्फे आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तरुणाईलाही आवाहन करतो की आपण ह्या कार्यामध्ये अधिकाधिक संख्येने आपण जोडलं जावं आणि ह्या राष्ट्रकार्याला, ह्या शिवकार्याला आणि ह्या तुकोबारायांच्या भक्ती आणि शक्ती मार्गाला आपण एकत्र करून राष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि हिंदूंच्या जपणुकीसाठी, हिंदूंच्या अस्तित्वासाठीची लढाई जी चालू आहे ती अशीच पुन्हा प्रस्थापित करून आपण अधिक चांगल्या पद्धतीने ह्या लढाईमध्ये यशस्वी होऊया, या नोटसह आपण इथे आज थांबूया. आपण विचार भारतीच्या ह्या मंथन पॉडकास्ट सिरीजमध्ये आलात आणि आमच्याशी मनमोकळेपणाने खूप चर्चा केली, अत्यंत निर्भीडपणे आपले विचार मांडले. आपल्याला खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.